जय महाराष्ट्र मित्रांनो, तुम्ही फ्रेशर्स असाल तर फोन पे, झी, अर्बन कंपनी, ब्लिंकिट, आदित्य बिर्ला, रिलायन्स कॅपिटल यांसारख्या कंपन्यांमध्ये इंटर्नशिप अपॉर्च्युनिटी आली आहे। 40,000 जागा आहेत। त्यामुळे जर तुम्ही एक चांगला जॉब शोधताय, हे बघा इंटर्नशिप का केली पाहिजे। उद्या जाऊन समजा तुम्ही कॉलेजमध्ये आहात, तुम्हाला डिजिटल मार्केटिंग मध्ये करियर करायचंय, ॲप डेव्हलपमेंट मध्ये करायचंय, कुठल्याही क्षेत्रात करायचंय, मग तिथे जेव्हा तुम्ही इंटरव्ह्यूला जातात ते तुम्हाला विचारतात काही एक्सपिरियन्स आहे का किंवा कुठल्या प्रोजेक्टवर काम केले का। तेव्हा जर तुमचं उत्तर असेल नाही, तर तुमच्यापेक्षा ज्याच्याकडे एक्सपिरियन्स आहे, कुठल्या प्रोजेक्टवर काम केलंय त्याला प्राधान्य दिलं जातं आणि तुमचं सिलेक्शन होत नाही। मग यासाठी इंटर्नशिप करणं गरजेचं आहे, ज्यामध्ये ज्या पण क्षेत्रात आपल्याला करियर करायचं आहे तिथली आपल्याला ट्रेनिंग दिली जाते, काम दिलं जातं आणि सोबत स्टायपेंड सुद्धा मिळतो। त्यामुळे इंटर्नशिप करणं सध्या ट्रेंड सुरू आहे आणि नक्कीच तुम्ही केलं पाहिजे जर का त्या क्षेत्रामध्ये तुम्हाला पुढे जायचंय। भरपूर चांगल्या अपॉर्च्युनिटी आहे, भरपूर साऱ्या मोठ्या कंपन्या आहे, अप्लाय करणं सुरू झालंय, शेवटची तारीख मेन्शन नाही आहे, त्यामुळे कधी पण संपू शकतंय। जास्तीत जास्त लवकर अप्लाय करा, मित्रांसोबत शेअर करा। संपूर्ण माहिती समजून सांगतोय त्याआधी चॅनलवर नवीन असाल, आयकॉनिक मराठी चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर करून ठेवा। चला तर बघूया डिटेल मध्ये। मित्रांनो, तुम्हाला स्क्रीनवर दिसतच असेल ग्रँड इंटर्नशिप कार्निवल। यस, इंटर्नशिप, कारण की विंटरमध्ये होत आहे त्यामुळे विंटरशिप नाव दिलेलं आहे। आणि तुम्ही ते बघू शकताय, नंबर ऑफ ओपनिंग 40,000 प्लस इंटर्नशिप अपॉर्च्युनिटी आहे बिग ब्रँड सोबत। बिग ब्रँड कुठले झाले तर ब्लिंकिट झालं, फोन पे झालं, अर्बन कंपनी झालं, झी झालं, त्यानंतर बघा आदित्य बिर्ला आहे, रिलायन्स कॅपिटल आहे, अर्बन कंपनी, असे अनेक सारे बिग ब्रँड आहे। महत्त्वाचं म्हणजे इंटर्नशालाचं ऑफिशियल करियर तुम्ही ते बघा, internshalla.com ग्रँड इंटर्नशिप कार्निवल नोव्हेंबर 2025 यावरून आपण अप्लाय करतोय। अप्लाय कसं करायचं तर सगळ्यात आधी अकाउंट क्रिएट करायचं आहे। मग इथे तुम्ही तुमच्या ईमेल ॲड्रेस, पासवर्ड, नाव आडनाव टाकून रजिस्टर करू शकताय किंवा डायरेक्ट गुगल सोबत लॉग इन करू शकता। आता मी गुगल सोबत लॉग इन करतो, तर बघा मी गुगल सोबत लॉग इन केल्यानंतर अप्लाय नाव माझ्या समोर आलंय आणि भरपूर साऱ्या इंटर्नशिप अपॉर्च्युनिटीज आल्या आहे। जसं की तुम्ही बघू शकताय, ग्राफिक डिझायनर मी आहात तर इथे अप्लाय करू शकतोय। इथे बघा लोकेशन बेस पण आलेले आहे, काही काही तुम्हाला ऑनलाईन दिसतील, काही काही लोकेशन बेस दिसतील। ते तुमच्याकडे बघा तामिळनाडू वगैरे आहे, पुण्यामध्ये आहे व्हिडिओ एडिटिंगचा। आता ज्या ठिकाणी राहतात त्या ठिकाणी पाहिजेला आहे, तर इथे जस्ट तुम्हाला तुमचं लोकेशन टाकायचं आहे। तर बघा इथे मी महाराष्ट्र सर्च केलं आणि यावर क्लिक करतोय, तर महाराष्ट्रामध्ये जेवढ्या पण आहे, जसं की बघा आता पुणेमध्ये आहे, त्याच्यानंतर हे पण पुण्यामध्ये आहे, त्याच्यानंतर इथे बघा हे पण पुण्यामध्ये आहे, म्हणजे अनेक लोकेशन सोबत पुण्यामध्ये पण आहे, महाराष्ट्रामध्ये पण आहे। त्या सगळ्या वॅकन्सी आल्या, जसं की ठाणे, नवी मुंबई, कल्याण, मुंबई, डोंबिवली, पनवेल, अशा अनेक ठिकाणी आहे। आणि जर का तुम्हाला ऑनलाईन करायचं आहे किंवा पार्ट टाइम करायचं आहे ते पण तुम्ही इथे सिलेक्ट करू शकताय। मग ह्युमन रिसोर्स मध्ये जायचं आहे, सेल्स मध्ये जायचं आहे, लॉजिस्टिक अँड ऑपरेशन मध्ये जायचं आहे, इव्हेंट मॅनेजमेंट मध्ये जायचं आहे, तर बघा मुंबईमध्ये सोशल मीडिया मार्केटिंग मध्ये जायचं आहे। इथे सॅलरी किती असते ते पण दिलंय आणि किती महिन्याचं काम आहे ते पण दिलंय। हा काय परमनंट जॉब नसतो, ही इंटर्नशिप असते जी की 3 महिने, 6 महिने, 9 महिने यापर्यंत असते। मग त्यामध्ये पहिल्या महिन्यामध्ये किंवा 10-15 दिवसामध्ये तुम्हाला ट्रेनिंग दिली जाते, काम कसं करायचं ते शिकवलं जातं। त्यानंतर ते काम तुम्ही प्रत्यक्षात करतात, अनुभव मिळवतात, त्याचं सर्टिफिकेट पण मिळतं। पण जेव्हा तुम्ही इंटरव्ह्यूला जातात ना, सर्टिफिकेटपेक्षा तो इंटरव्ह्यू तुम्हाला जे प्रश्न विचारतो त्यामध्येच त्याला कळतं की याला या कामाचा अनुभव आहे का, की हा काम किती प्रकारे चांगले करू शकतोय। त्यामुळे तुम्हाला इंटर्नशिपचा जो अनुभव मिळतो तो व्हॅल्युएबल असतो। मग मोबाईल ॲप डेव्हलपमेंट तुम्ही शिकलात पण तुमच्याकडे एक्सपिरियन्स नाही आहे म्हणून तुम्हाला चांगले प्रोजेक्ट मिळत नाही आहे, तर तुम्ही इथून एक्सपिरियन्स घेऊन टाका। भले इथे 3,000 आहे, फक्त 3,000 प्रति महिना मिळत आहे, पण दिवसातनं अर्धा एक तास काम आहे, पण जो एक्सपिरियन्स मिळणार आहे, सर्टिफिकेट मिळणार आहे ते व्हॅल्युएबल आहे। प्लस इथे बघा इलेक्ट्रॉनिक्स तुमचं झालं आहे, सेल्स अँड मार्केटिंग झालेलं आहे, असे भरपूर सारे ज्यांचं फॅशन डिझायनिंग झालं आहे त्यांच्यासाठी पण आहे, ग्राफिक डिझाईन झालं आहे त्यांच्यासाठी पण आहे। तुमच्यावर आहे, तुम्ही जिथे राहतात तिथून पण तुम्ही करू शकताय। जसं की बघा मी याच्यावर पण क्लिक करतोय, म्हणजे आपल्याला रिमोट करायचं आहे तर रिमोट पण आपण करू शकतोय। जसं की बघा इथे दिले सेल्स मार्केटिंग, असे भरपूर सारे अपॉर्च्युनिटीज आहे। तुम्ही स्क्रोल कराल पण हे पेजेस संपणार नाही। जसं मी तुम्हाला सांगितलं टोटल इथे बघा भरपूर पेजेस आहे। मी सेकंड पेजवर जातो, फक्त पहिल्या पेज नाही तर सेकंड पेजवर जा, तर रील एडिटरचा जॉब आहे। इथे बघा 14,000 प्रति महिना मिळत आहे, 4 महिन्याचा जॉब आहे। त्यानंतर इथे बघा असे भरपूर साऱ्या अपॉर्च्युनिटीज आहे। मग तुम्ही तुमच्या स्किल्सनुसार, स्किल्स कुठले कुठले पाहिजे, समजा मला इथे अप्लाय करायचं तर मी यावर क्लिक केलं, इथून अप्लाय करू शकतोय। 6 डिसेंबरपर्यंत अप्लाय करायचं आहे, किती महिन्याचं आहे,
काय पोस्ट आहे, ॲक्टिव्हली हायरिंग चालू आहे. मग आता माझ्याकडे स्किल कुठले पाहिजे, तर यासाठी बघा इंग्लिश प्रोफिशियन्सी पाहिजे, MS एक्सेल आलं पाहिजे, MS ऑफिस आलं पाहिजे, MS वर्ड आलं पाहिजे, तर मी या पोस्टला अप्लाय करू. नाही तर माझ्याकडे हे स्किल्स नाही आहे, अप्लाय करून काही फायदा होणार नाही. ओके. त्यानंतर बघा सोशल मीडिया मार्केटिंगसाठी अप्लाय करायचं, तर यावर मी क्लिक करतोय. मग बघा 6 डिसेंबरपर्यंत अप्लाय करू शकतोय. मुंबईमध्ये असणार आहे. त्याच्यानंतर बघा किती सॅलरी ते दिसतंय, ड्युरेशन दिसतंय. पुन्हा खाली स्क्रोल केल्यानंतर कुठले कुठले स्किल्स पाहिजे, तर बघा ॲड ऑफ फायरवर्क झालं. त्याच्यानंतर बघा म्हणजे सोशल मीडिया मार्केटिंग रिलेटेड तुमच्याकडे स्किल्स मागितले आहे. हे जर स्किल्स तुमच्याकडे असेल तर तुम्ही मिळू शकताय. मग यामध्ये तुम्हाला सर्टिफिकेट मिळतं आहे. हे बघा हे सगळ्या गोष्टी मिळत आहे. कोण कोण अप्लाय करू शकतं ही सगळी माहिती दिलेली आहे. बघा सर्टिफिकेट, लेटर ऑफ रिकमेंडेशन, फ्लेक्झिबल वर्क आवर्स, त्याच्यानंतर नॉर्मल ड्रेस कोड असणार आहे आणि फ्री स्नॅक्स आणि ब्रेवरेज तुम्हाला याच्यामध्ये मिळत आहे, जे की आहे. इथून तुम्ही अप्लाय करू शकताय. समजा जर का तुम्हाला व्हिडिओ एडिटिंग येत आहे तर यावर क्लिक करायचं आहे. मग तुम्ही इथून अप्लाय करू शकता. मग पुन्हा बघा मग यासाठी कुठले कुठले स्किल्स पाहिजे, तर व्हिडिओ एडिटिंग. मग असं नाही की हे सॉफ्टवेअर पाहिजे ते सॉफ्टवेअर पाहिजे, व्हिडिओ एडिटिंग. मग तुम्ही मोबाईलमध्ये करताय, लॅपटॉपमध्ये करताय, कुठे नाही करताय ना, व्हिडिओ एडिटर पाहिजे आहे. मग कशा प्रकारचं काम असणार आहे, वर्क इन्फॉर्मेशन इथे दिलेली आहे, कोण कोण करू शकताय ते दिलेलं आहे, काय काय बेनिफिट आहे ते दिलेलं आहे आणि इथून आपण अप्लाय करू शकतोय. ओके. तर अशा प्रकारे अपॉर्च्युनिटीज तुम्ही अप्लाय करू शकताय. अप्लाय करणं अगदी सोपं आहे. यावर क्लिक करायचं आहे. तर इथून तुम्ही तुमचा रेझ्युमे अपलोड करून इथे अप्लाय करू शकताय किंवा क्रिएट अ रेझ्युमे किंवा मॅन्युअली सुद्धा करू शकताय. मग तुमचं नाव आडनाव टाकून तुम्हाला इथे सगळी माहिती भरून घ्यायची आहे. एज्युकेशन काय झालंय, वर्क एक्सपिरियन्स काय, त्याच्यानंतर कुठले कोर्स केलाय का, काय केलंय का, स्किल्स कुठले आहेत, तर इथून तुम्ही स्किल्स ॲड करू शकताय. आता आपण व्हिडिओ एडिटिंगचं बघतोय तर मग इथे बघा मी टाकतो. बघा इथे आलं म्हणजे फिल्मोरा मला येतं किंवा मग मला अजून कुठले स्किल्स येतं इथून ॲड करू शकताय. मग मला फोटोशॉप येतं तर इथे बघा मी फोटोशॉप टाकलं, फोटोशॉप येतं, इमेज एडिटिंग येतं. जे पण तुम्हाला येतं ते तुम्ही स्किल ॲड करून घ्या. तुमचं काही पोर्टफोलिओ असेल म्हणजे याआधी काही तुम्ही व्हिडिओ एडिट केलेले आहे त्याचं काही सॅम्पल्स असेल ते इथे ॲड करा, जेणेकरून समोरच्याला कळेल की अच्छा हा अशा प्रकारचे करतो, आपल्याला असंच व्यक्ती पाहिजे. मग तुमचं सिलेक्शन होतं. अशा प्रकारे तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. तर बघितलं चांगली अपॉर्च्युनिटी आहे. याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये, कमेंटमध्ये, व्हॉट्सअपवर, आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकली आहे. जस्ट तुमच्याकडे जे स्किल्स आहेत त्यानुसार बघा. समजा तुमच्याकडे व्हिडिओ एडिटिंग आहे, ग्राफिक डिझाईन आहे किंवा तुम्हाला ॲप डेव्हलपमेंट येतं, जे पण भरपूर सारे फॅशन डिझायनिंग येतं, मग त्या रिलेटेड इथे तुम्हाला जॉब सर्च करायचे आहे, इंटर्नशिप सर्च करायचं आहे. तिथले स्किल्स तुमचे मॅच होत असेल तर तुम्ही अप्लाय करू शकताय. महत्त्वाचं म्हणजे अप्लाय करण्यासाठी कुठलेही चार्जेस नाही आहे, इथे कुठलीही एक्झाम होत नाही. जस्ट तुम्ही जो पण फॉर्म भरता, जो मी तुम्हाला फॉर्म भरून दाखवला त्याच्यात तुम्ही काय एक्सपिरियन्स टाकलाय का किंवा काय प्रोजेक्ट्स टाकले का, की जी पण माहिती दिली आहे त्या बेसिसवर शॉर्ट लिस्टिंग होतं. मग शॉर्ट लिस्टिंग झाल्यानंतर तुम्हाला मेल येतो. मेलवरती एक वेळ तुमचा एक तर ऑनलाईन इंटरव्ह्यू होऊ शकतो किंवा कॉलवर इंटरव्ह्यू होऊ शकतो. मग ते विचारतात की तुमचं नाव वगैरे, तुम्ही कशा प्रकारे काम केलंय का, काय केलंय का, किंवा तुम्ही कशा प्रकारे करतात, काय काय सॉफ्टवेअर येतात हे विचारलं जातं. त्यानंतर तुमचं सिलेक्शन होतं. तुम्हाला 10-15 दिवसाची ट्रेनिंग दिली जाते. ट्रेनिंग नंतर तुम्ही ते काम करतात, सोबत स्टायपेंड पण मिळतात. तर चांगली अपॉर्च्युनिटी आहे, भरपूर जागा आहे. मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच करिअर गायडन्ससाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, कारण की जेवढे पण व्हिडिओज आणतोय आपण हे प्युअरली एज्युकेशनल इन्फॉर्मेशनल पर्पज असतात. त्यामुळे नक्की शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.